गोंदिया जिल्ह्यात सध्याच्या घडीला 1508 सिकल सेल्स रुग्णांवर उपचार सुरू असून महिन्याकाठी 15 लोकांना रक्ताची गरज भासत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अमरीश मोबे यांनी दिली आहे। वर्ष 2010 पासून 1,05,500 लोकांच्या सिकल सेल्स तपासण्या करण्यात आल्या। यात 15,275 वाहक तर 1508 सिकल सेल्स ग्रस्त रुग्ण आढळून आले असून या सर्व रुग्णांना मोफत औषध उपचार व रक्तपुरवठा तसेच समुपदेशन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे। तर या आजाराची मूळ लक्षणे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, हातपायावर सूज येणे, भूक मंदावणे, सांधे दुखणे, असह्य वेदना होणे, लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे असे आहेत। ॲक्च्युली सिकल सेल जो आजार आहे हा रक्तसंबंधितला आजार आहे। याच्यामध्ये जे त्यांचे आरबीसी असतात त्यांचा शेप जो आहे तो सिकल सारखा होतो, त्याच्यामुळे त्याला आपण सिकल सेल डिसीज म्हणतो। त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात। वाहक म्हणजे ज्याला आपण एएस पॅटर्न म्हणतो ते आपल्याकडे 15,275 आहेत आणि एसएस पॅटर्न म्हणजे ज्याला आपण ग्रस्त म्हणतो त्याला 1508 आहेत। तर त्याच्यामध्ये कसं राहते, जे ग्रस्त राहतात त्यांना वारंवार रक्ताची गरज पडू शकते आणि त्यांना बाकीच्या त्रास जो राहते तो पण होत राहते। तसंच जे आपले वाहक असतात त्यांना सिकल सेलचे वेगवेगळे क्रायसिस राहतात। 4 प्रकारचे मेजर क्रायसिस राहतात। एक आपण वेझो ऑक्लुझिव्ह क्रायसिस म्हणतो, ज्याच्यामध्ये शरीराचं पाणी कमी होल्यामुळे त्यांना हातपाय दुखणं, छाती दुखणं, पोटात दुखणं चालू राहते। त्यांना आयव्ही फ्लुइड आणि बाकीचा उपचार केला का ते दुखणं कमी होते। दुसरं राहते सिक्वेस्ट्रेशन क्रायसिस, ज्यांच्या की मध्ये त्यांच्या स्प्लीनमध्ये सगळं रक्त जमा होते, स्प्लीनचा साईज एकदम रॅपिडली वाढतो आणि त्यांच्या पूर्ण शरीरात रक्त कमी होऊन जाते, त्यांना रक्त देण्याची फार आवश्यकता असते। तिसरा आहे मेगालोब्लास्टिक क्रायसिस आणि चौथा हायपर हिमोलिटिक क्रायसिस। असे 4 प्रकारचे क्रायसिस असतात। तर असे आपल्याकडे एकूण 15,275 आणि 1508 एवढे रुग्ण आहेत। राष्ट्रीय सिकल सेल्स निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत 11 ते 17 डिसेंबर 2024 दरम्यान गोंदिया जिल्ह्यात सिकल सेल्स आजार जनजागृती सप्ताह जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये साजरा करण्यात आला। या जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था स्तरावर सिकल सेल्स आजाराची तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। जास्तीत जास्त लोकांनी आपल्या सिकल सेलची रक्त तपासणी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात जाऊन करण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अमरीश मोबे, जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन वाडखेने, सिकल सेल्स तज्ञ अधिकारी डॉक्टर सुवर्णा हुबेकर यांनी केल्या होत्या। तर सिकल सेल्स आजार हा अनुवांशिक असून आई वडिलांपासून अपत्यांना होतो, त्यामुळे सिकल सेल्स रुग्णांनी काय काळजी घ्यावी याची माहिती डॉक्टर अमरीश मोबे यांनी दिली आहे। काउन्सिलिंगमध्ये आपण सिकल सेल एएस पॅटर्न जर असेल तर त्यांनी नॉर्मल व्यक्तीसोबत लग्न करावं, एएस पॅटर्नने एएस किंवा एएसएस सोबत लग्न करू नये अशा प्रकारच्या सूचना देतो, जेणेकरून हा हळूहळू पुढच्या येणाऱ्या 2 पिढीमध्ये आपण हा आजार संपवू शकतो। कारण नॉर्मल व्यक्तीशी नॉर्मल व्यक्तीचं लग्न झालं तर सिकल सेलचा आजार होत नाही, पण नॉर्मल व्यक्तीचं एएस पॅटर्न सोबत झालं तर फक्त 25% चान्स असतो की त्याला सिकल सेलचा एएस पॅटर्न होईल, 50% चान्स असतो का तो नॉर्मल होईल, 75% चान्स असतो का तो नॉर्मल होईल, त्याला प्रॉब्लेम होणार नाही। पण एएस पॅटर्ननी जर एसएस सोबत केला तर 50% एएसचा चान्स असतो, 25% एसएस पॅटर्नचा चान्स असतो आणि 25% नॉर्मल होण्याचा असतो। त्याच्यामुळे आम्ही काउन्सिलिंगमध्ये हेच सांगतो का जो कोणी वाहक असेल त्यांनी साधारण ज्याचं म्हणजे जो सिकल सेलचा नसेल ज्याला, अशा माणसासोबत लग्न करावं, जेणेकरून हा पुढच्या पिढीत आणि मग त्याच्या पुढच्या येणाऱ्या पिढीमध्ये पुन्हा आपण त्याचा नायनाट करू शकतो। या आजारावर उपचार नाही, मात्र आजाराच्या गंभीर त्रासावर नियंत्रण ठेवता येते। सिकल सेल्स रुग्णांना तज्ञ डॉक्टरांकडून नियमित तपासणी व रक्त चाचणी आवश्यकता असते। फॉलिक ऍसिडच्या गोळ्या नियमित घेणे, सोडियमच्या गोळ्यांचे सेवन महत्त्वाचे असते। भरपूर पाणी पिणे, दररोज 8 ते 20 ग्लास पाणी पिणे, वेदनानाशक गोळ्या, नियमित तपासणी व सल्ला घेणे, गरज भासल्यास रक्त संक्रमण करणे, समतोल आहार घेणे, आहारात विविधता ठेवावी, दिवसातून 3 वेळा आहार घ्यावा, मासे, अंडी, संत्री, हिरव्या भाजीपाला, मोड आलेली कडधान्य, रोग, झिंक असलेले पदार्थ खाणारे रुग्ण या आजारावर नियंत्रण मिळवू शकतात।